नमस्कार, मी पूजा. द रिंगण लाईव्ह मध्ये आपले स्वागत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाभळगाव येथील विलास बाल समाधीस्थळी देशमुख परिवारासह राज्यभरातील अनेक मान्यवर व त्यांच्या हजारो चाहत्यांनी आज अभिवादन केले. त्यानिमित्त सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पळशीकर यांनी आपल्या स्वरा साजाने श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी श्रीमती वैशालीताई देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी पालकमंत्री अमित देशमुख, माजी आमदार धीरज देशमुख, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, खासदार डॉक्टर शिवाजी काडगे, उल्हासदादा पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त मानसी मीना, विशेष पोलीस निरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वर्गीय विलासरावजींना अभिवादन केले. यावेळी काही मान्यवरांनी द रिंगण लाईव्हशी संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या. आज स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची 13वी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीनिमित्त आज लातूर जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे, विरोधी पक्षाचे व लातूर जिल्ह्यातील तमाम हितचिंतक, समर्थक आणि त्यांचे कार्यकर्ते इथे पुण्यतिथी स्थळी उपलब्ध आहेत. लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे अभयदादा साळुंके पण आहेत आणि प्रदेश सचिव अमरभाई खानापूर जाणून घेऊया त्यांच्याकडून. दादा, काय वाटतंय साहेबांची पुण्यतिथी, आज 13वी पुण्यतिथी आहे, आपली काय भावना? साहेब म्हणजे आनंदाचा, चैतन्याचा निर्मळ स्त्रा. ज्यांनी हजारो लाखो लोकांना मोकळेपणाने त्यांची समस्या जाणून मदत केली, त्यांना न्याय दिला, प्रत्येक समाज घटकाला न्याय देऊन त्याला सक्षम करण्याचं काम केलं. असं मनमोकळ्याने लोकांच्या कल्याणाला समर्पित नेतृत्व. ते कुण्या विरोधक असो, कुण्या जातीचा असो, धर्माचा असो, कशाचीच काही पर्वा नाही. फक्त त्याच्या गरजेची गोष्ट काय, त्याच्या कल्याणासाठी कोणती गोष्ट आहे. भले प्रसंगी कुठला नियम आडवा येत असेल तर त्या नियमाला कशा पद्धतीने त्याच्यात दुरुस्ती करायची किंवा बदल करायचं, इतक्यापर्यंत म्हणजे प्रत्येक प्रश्न, समोर आलेली समस्या स्वतःच्या अंगावर घेऊन लोकांचं कल्याण झालं पाहिजे, ही भावना ठेवून जे विशाल राजासारखं मन घेऊन चालणार, एक मोठं मन घेऊन चालणारं नेतृत्व, मोठ्यापणाच्या नेतृत्वाचं आजच्या काळात तर संकुचित नेतृत्वाची जी रेलचल महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्या देशामध्ये आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर साहेबासारखं, राजासारखं मन असणारं नेतृत्व, लोककल्याणाची म्हणजे आस असणारं, त्याचे आसक्ती असणार, लोकांमध्येच मिसळलेलं, लोकांमध्येच रमलेलं नेतृत्व, त्याची प्रकर्षानं जाणीव होते. आणि किमान आम्ही युवा पिढीनं इथं समाधीस्थळी त्यांचे आशीर्वाद घेत असताना संकल्प करायला, आम्ही तो आज संकल्प केला की साहेबाच्या विचारावर, साहेबासारखं मोकळं राजकारण, सगळ्याला सोबत घेऊन, सगळ्याला सावली देणारं, मदत करणारं, बळ देणारं राजकारण करण्याचं. भैया, आपण साहेबासोबत खूप दिवस काम केलात, सोबत काम केलात, त्यांच्या सहवासात आपण काम केलंय, आपल्या काय भावना आहेत साहेबाबद्दल? मी युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना मला साहेबांच्या सानिध्यात येण्याचा त्या ठिकाणी संधी मिळाली. एवढं मोठं व्यक्तिमत्व, राज्याचं मुख्यमंत्री असून सुद्धा एखाद्या युवक काँग्रेसच्या साध्या तरुण पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा मनमोकळा संवाद साधण्याचं कौशल्य आणि मोठं मन आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व माणसामध्ये सहज संवाद साधण्याची
बोलण्याची जी कला होती त्याच्यामुळे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब हे समाजातल्या प्रत्येक वयोगटामध्ये समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये आपलेसे वाटणारे एक असे नेते त्या ठिकाणी होते. साहेबांनी निवडणुकांपुरतं राजकारण केलं आणि त्यानंतर केवळ समाजसेवेचा वसा, विकासाचा दृष्टिकोन याच्यामुळं संबंध महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम ते उभा करू शकले. आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांनी गाव पातळीपासून राजकारण करत असताना या बाबळगाव गावच्या सरपंचापासून ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल गाठली. म्हणजे एक गाव पातळीवर काम करणारा सामान्य कार्यकर्ता सुद्धा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे या तरुणांना स्फूर्ती देण्याचं, प्रेरणा देण्याचं काम स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या जीवनचरित्राकडे आपण बघितलं तर ते आपल्या सर्वांना शिकता येईल. त्याच्यामुळं आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं फक्त लातूर नाही तर संबंध महाराष्ट्रामधून विविध पक्षाचे, विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत. मला आपल्याला आठवते की औसा तालुक्यामधला एक कार्यकर्ता म्हणून मला सांगायला आनंद वाटतो की औसा तालुक्यामध्ये सुद्धा संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्यामुळं औसा तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला. पायाभूत सुविधा औसा तालुक्याच्या औसा विधानसभेतल्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी उभा करून दिला आणि माझ्यासारख्या अनेक तरुणांना राजकारणामध्ये त्यांनी काम करण्याची संधी राज्यभरामध्ये दिली. आज त्यांच्या या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करून येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जे विकासाचे कामं त्यांच्या आयुष्यामध्ये केली ती प्रेरणा आम्हा सर्व तरुणांना मिळावी ही प्रार्थना आम्ही सगळेजण या ठिकाणी करतो. शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. आपण शहरात काम करत असताना साहेबाची उणीव आपल्याला भासते आणि साहेब जाण्यानं आपल्याला शहरात काम करणं काय वाटते? आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो तेव्हा तो प्रत्येक भाग, तो त्या ठिकाणी झालेला विकास हा कुठं ना कुठं आदरणीय साहेबाशी निगडीत आहे. त्या वास्तूमध्ये गेल्यानंतर निश्चितच साहेब या विकासाच्या माध्यमातून आपल्यातच आहेत आजही, याची अनुभूती होते. बऱ्याचशा भागामध्ये नागरिक सुद्धा आजही त्यांच्या कार्याचा तिथं अभिमानानं उल्लेख करतात. ही लातूरच नाही तर लातूर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आजही लातूरची ओळख ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावाने ओळखली जाते. बऱ्याच ठिकाणी आम्ही बाहेर राज्यामध्ये गेल्यानंतर अरे आप विलासरावजी के गाव से है क्या असं म्हणतो, त्यावेळेस कुठेतरी ऊर भरून येतो, अभिमान वाटतो. आज स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची 13वी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीनिमित्त पंडित रघुनंदन पळशीकर, विख्यात गायक, जगप्रसिद्ध, हे सुद्धा साहेबांच्या अभिनयासाठी गायका रूपाने आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या साहेबाबद्दल आपलं काय मत आहे. साहेब जाण्याचे मी विलासरावजी आणि माझे बाबा म्हणजे प्रभाकर पणशीकर यांची खूपच उत्तम मैत्री होती, चांगला स्नेह होता त्यांचा. त्यामुळे आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला, मुंबईतल्या प्रत्येक महोत्सवी नाटकाला ते आवर्जून यायचे. आणि बाबा आणि विलासरावजी यांच्यामध्ये एक त्यांची मैत्री अशी होती की आमच्या प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमाला किंवा नाटकासाठी किंवा नाट्यसंस्थांसाठी काही मदत हवी असेल तर त्यासाठी बाबांचं नेहमी त्यांच्याकडे येणं जाणं असायचं. आणि मला असं वाटतं की विलासरावजींनी खूप बाबांच्यावरच्या प्रेमामुळे त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यामध्ये सुद्धा त्यांचाच सिंहाचा वाटा होता. त्यामुळे विलासरावजींचे आमचे संबंध खूप होते बाबांचे. आणि मला एका दृष्टीने इथे आदरांजली द्यायला मी येऊ शकलो, माझी सेवा मी सादर करू शकलो, ह्याच्यात मला आनंद असं म्हणत नाही पण मला खूप छान वाटतंय त्यांच्यासाठी. आज स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची 13वी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीसाठी तामिळनाडू येथून काही त्यांचे चाहते येथे पुण्यतिथी निमित्त बाळगाव येथे आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय आलेत आणि कशासाठी आलेत, त्यांचं साहेबावर किती प्रेम होतं. आपलं नाव आणि ये बताओ. मेरा नाम BPV युगमूर्ति, मैं तमिलनाडु कोयम्बतूर से. ये हमारे साथ मिस्टर राजीव कुमार सामीपन जी, वो कांग्रेस के मुख्य नेता है. वो हमारा विलासराव देशमुख जी हमारे प्रिय नेता है, लोग नेता है. वो लोग के लिए बहुत कुछ किया है, किसान के लिए कितना काम किया है. उनका लड़का भी आज 100 करोड़ की वो शुगर मिल की जो फार्मर को ये वो भी देख के हम लोग बहुत प्यार हो गया है. आज का दिन बहुत पवित्र दिन है. इसी स्थल पे वो बहुत बड़ा महान है और CM सर इतना काम किया है लोग के लिए, ये काम कोई नहीं किया है. हम लोग को प्रीत से, प्यार से
बहुत दूर से तमिलनाडु प्रांतों से हम लोग आ गए। अभी हम लोग कितना मन खुश हो गया, कितना सामान्य लोग आके उसका अंजलि कर रहा है। वो देशमुख जी का पूरा देश का पूरा महाराष्ट्र के अंदर उसका पुतला रखना है, हमारा कोरी के रखेंगे, उसका पूरा देश में पूरा एरिया में उनका पुतला रखना है, उनका मार्ग सम्मानित करने के लिए हम लोग आ गए। मन खुश हो गया। अमित जी भी आप आए हो, कितना किलोमीटर है आप? हमारा 2300 किलोमीटर दूर से हम लोग आ गया है, लेकिन वो दूर ज्यादा नहीं, लेकिन वो देख के हम इतना खुश हो गया है। लोग देखने के बाद इतना लोग आके इधर का बड़ा बड़ा वीवीआईपी लोग, सामान्य लोग आके अंजलि कर रहा है, ये बहुत बड़ा दिन है। हम लोग वो किसान की रूप से, किसान संघ से, वो हृदयपुर से हम लोग देश विलास से जो अंजलि करता है।